पुढच्या बातमीकडे वळूया। विधान परिषदेच्या बातमीकडे वळण्याआधी आपण लक्ष्मण हाके काय म्हणाले या सगळ्या उपोषणासंदर्भात ते बघूया। तर मनोज जरांगे यांच्या उपोषणामध्ये सरकारची तत्परता नाही दिसली आहे, तर लाचारी दिसून आली आहे, अशी घणाघाती टीका केली आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी। जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर हाके यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लक्ष्मण हाके म्हणाले की विखे पाटील आणि आशिष लाड हे जरांगे यांची भेट घेत होते, मात्र जरांगे वारंवार त्यांचा आणि मुख्यमंत्री यांचाही अपमान करत होते, तरीही सरकार या आंदोलनापुढे झुकल्याचा आरोप त्यांनी केला। केवळ संख्येच्या दबावाखाली बोगस कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं, तर तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। मनोज जरांगे यांचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं। मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली, ही शासनाची तत्परता नव्हती, तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची। आणि मुळात विखे पाटील आणि लाड ही दोन माणसं तिथं येतात काय, आणि त्या माणसांचा दोघांचा अपमान जरांगे क्षणाक्षणाला प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचा अपमान करत होता। आणि हा अपमान करत असताना वेळोवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही ते अपमान करत होते। म्हणून एवढं अगतिक आणि लाचार सरकार आज आम्हाला बघायला भेटलं। जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं। या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला एकदम प्रचंड विरोध करतील। त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील, तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ। आम्ही संविधानाची भाषा, कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत, पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं, तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ।